राहुल, आवाज येतोय माझा? हो, येतोय येतोय. गणाधीशजो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभारंभतो निर्गुणाचा, नमो शारदा मूळ चत्वार वाचा, नमो पंथ आनंद या राघवाचा, श्रीराम सुखा सारिखे पूर्ण वैराग्य जाते, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा, श्रीराम सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा, उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता, श्रीराम सद्गुरु श्री समर्थ रामदास स्वामी महाराज की जय, महारुद्र हनुमान की जय, सद्गुरुनाथ महाराज की जय, सब संतन की जय, जय जय रघुवीर समर्थ। परमार्थ विज्ञान अभ्यास वर्गाच्या आजच्या सत्रामध्ये मी सर्वांचं स्वागत करतो। आपण मागच्या सत्रापासूनच या ग्रंथातील कळसाध्याय असलेल्या शेवटच्या प्रकरणाच्या चिंतनाला सुरुवात केलेली आहे। गुरूंचं महत्व, चार कृपा, गुरु कृपेची रीत असे महत्वपूर्ण विषय अभ्यासल्यानंतर आज आपण शिष्याचं नेमकं कर्तव्य काय, शिष्य म्हणून एखाद्या साधकाची जबाबदारी काय, हा अत्यंत महत्वाचा असा भाग या प्रकरणातील आज पाहणार आहोत। आणि आपल्या सर्वांच्या परिचयाच्या गुरुवर्या आदरणीय समर्थ भक्त सौ जयश्रीताई सांगवीकर आपल्याला हे मार्गदर्शन करण्यासाठी उपलब्ध आहेत। अधिक वेळ न घेता मी जयश्रीताईंना विनंती करतो की त्यांनी आजच्या विवेचनाला सुरुवात करावी। जय जय रघुवीर समर्थ। सुरू करण्याआधी माझी सर्वांना एक विनंती आहे की आचार्यांच्या व्यतिरिक्त सर्वांनी आपले व्हिडिओ आणि ऑडिओज कृपया बंद ठेवा, म्हणजे सर्वांना बँडविड्थ व्यवस्थित मिळेल। धन्यवाद। काही सुरू करा तुम्ही। जय जय रघुवीर समर्थ। गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा, आराध्य दैवतं गुह्यं सर्वमे रघुनंदनम। कृपा कटाक्षाची या किरणे, मोह समुद्राचे आटणे, घडे जय त्या श्री कृष्णे, वंदू तया ते श्रीराम। जयांचे करिता स्मरण, होय सकल विद्यांचे अधिकरण, ते बंधू या श्री चरण, श्री गुरूंचे। जय जय रघुवीर समर्थ। राष्ट्रगुरु समर्थ रामदास स्वामी, आनंद योगी परमपूज्य डॉक्टर काका आणि श्रद्धेय मंदाताई गंधे या तिघांनाही मनपूर्वक वंदन करते। उपस्थित असणाऱ्या सर्व साधकांचे मनपूर्वक अभिवादन करते आणि परमार्थ विज्ञान यातील जे अंतिम प्रकरण आहे त्याचं आपलं या ठिकाणी चिंतन सुरू आहे, श्री सद्गुरु व जीवनमुक्ती। त्यातील आज आपल्याला पाहायचा आहे तो सद्गुरु सेवा हा जो चॅप्टर आहे तो पाहण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। मागच्या वेळेला आपण पाहिलं की श्री गुरूंची
परमार्थ क्षेत्रामध्ये खरोखरीच आवश्यकता असते का? तर याचं उत्तर आपल्या समोर आहे, हो, नक्कीच त्याची आवश्यकता आहे. दुसरं, श्री गुरु कोणाला म्हणावे? तर जे श्रोत्रिय आहे, ब्रह्मनिष्ठ आहे, दयाळू आहे, त्यांना सद्गुरू म्हणावे, त्यांना श्री गुरु म्हणावे. त्यानंतर आपल्या समोर आहे की गुरु आणि सद्गुरू यांच्यातला फरक काय आहे, तोही आपण गेल्या वेळेला पाहिला की तंत्रगुरु, यंत्रगुरु अनेक असू शकतात, पण मोक्षगुरु जे आहेत ते मात्र वेगळेच असतात. शिष्यांना सर्व भ्रांतीतून मोकळं करून शास्त्रशुद्ध विचार देऊन त्यांच्या अंतःकरणामध्ये ज्या चुकीच्या गैरसमजुती स्वतःविषयी आणि जगाविषयी झालेल्या आहेत त्या वारंवार चिंतनाद्वारे, प्रबोधनाद्वारे त्यांच्या मनातून काढून टाकण्याचं महत्वाचं कार्य जे आहे ते मोक्षगुरु करत असतात. त्यानंतर आपण पाहिलं की गुरुकृपेची रीत काय आहे, तर नाम, ध्यान आणि तत्वज्ञान या तिन्ही गोष्टी सातत्याने आपल्याला व्यवस्थित समजून सांगण्याचं काम जे आहे ते सद्गुरू करत असतात, हेही आपण पाहिलं. आज आपल्या समोर आहे की सद्गुरू सेवा म्हणजे काय करायचं आहे. खरोखरीच सद्गुरूंना सेवेची आवश्यकता असते का? का शिष्याला त्या सेवेची जास्ती आवश्यकता आहे? तर त्याचं स्पष्ट मत जीवनमुक्त असणारे, मोक्षगुरु असणारे परमपूज्य डॉक्टर काका आपल्या प्रवचनातून नेहमी स्वच्छपणे विचार मांडतात की सद्गुरूंना सेवेची खरोखरीच आवश्यकता नसते, पण अनुग्रहित जे शिष्य आहेत त्यांचा मात्र सेवेसाठी काय असतो, तर महत्वाचा भाग असतो. ही सेवा कशासाठी करायची आहे, तर सेवा हा दारवंठा असं म्हटलेलं आहे की सेवेच्या निमित्ताने श्री गुरूंशी आपुलकीचं नातं जे आहे ते या ठिकाणी आपल्याला दृढ करता येतं. सेवेच्या निमित्ताने जास्तीत जास्त त्यांच्या स्वरूपाचा, विचारांचा परिचय आपल्याला होऊ शकतो आणि सेवेचं निमित्त करून आपल्या कल्याणाविषयीचे प्रश्न जे आहेत तेही आपल्याला श्री गुरूंना विचारता येतात. भगवद्गीतेमध्ये एक श्लोक आपल्या समोर ठेवलेला आहे की तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिन तत्वदर्शिनः. अर्जुनाला भगवंत म्हणतात की ही जी अध्यात्म विद्या आहे, ब्रह्मविद्या आहे, ती सद्गुरूंच्या साह्याने, मोक्षगुरूंच्या साह्याने, श्री गुरूंच्या साह्याने राहत असते आणि म्हणून ती विद्या शिकण्यासाठी श्री गुरूंकडे जायचं असतं. आपल्या समोर इथं एक उदाहरण उपनिषदातलं दिलेलं आहे की प्रश्नोपनिषदामध्ये 6 शिष्य जे आहेत ते पिप्पलाद मुनींकडे ब्रह्म जिज्ञासेसाठी गेलेले होते आणि ते ज्या वेळेला ब्रह्म जिज्ञासेसाठी त्यांच्याकडे गेले आणि ब्रह्म म्हणजे काय असा प्रश्न त्यांनी त्यांना विचारला, तेव्हा लगेच त्याचं उत्तर न देता पिप्पलाद मुनी त्यांना म्हणतात की 1 वर्ष या ठिकाणी शमदमाचा अभ्यास करत तुम्ही राहावं, तपश्चर्या करावी, या आश्रमात सेवा करत राहावी आणि ती सेवा करत असताना 1 वर्षानंतर तुम्ही मला हाच प्रश्न ज्या वेळेला विचाराल त्यावेळेला त्या प्रश्नाचं उत्तर खरोखरीच मला माहित असलं तर मी तुम्हाला देईन. आता त्यांनी असं उत्तर दिल्यानंतर सुद्धा अत्यंतिक ब्रह्म जिज्ञासा आणि साधन चतुष्टय संपन्नता त्यांच्या ठिकाणी असल्यामुळे ते वर्षभर पिप्पलाद मुनींनी सांगितल्याप्रमाणे शमदमाचा अभ्यास करत त्या ठिकाणी सेवा तत्पर राहिले. आता शमदमाचा अभ्यास म्हणजे नेमकं काय केलेलं आहे? परमपूज्य डॉक्टर काकांची सुद्धा एक ओवी आहे केनोपनिषदामध्ये. ते त्या ठिकाणी म्हणतात ज्याला ब्रह्मजिज्ञासा आहे त्याच्यासाठी साधना काय आहे,
तर शमदमाची काठी वैराग्याची जडीबुटी गुरुवाक्य काखोटी सांभाळीत जावे. याला ब्रह्मजिज्ञासा आहे, त्याला मीच ब्रह्म आहे या अनुभवापर्यंत पोचायचं आहे, त्यांनी शमदमाचा म्हणजे साधन चतुष्टय संपन्नतेचा अभ्यास केला पाहिजे. शम म्हणजे परमार्थाला प्रतिकूल असणाऱ्या विषयांपासून मनाला आवरणे आणि दम म्हणजे परमार्थाला प्रतिकूल असणाऱ्या गोष्टींपासून इंद्रियांना सुद्धा आवरणे, त्याला शमदम असं म्हणतात. आणि असा अभ्यास करता करता विवेक आणि वैराग्य जे आहे ते आपल्या अंतःकरणामध्ये जागृत व्हायला मदत होते. आणि ह्या तऱ्हेने समाधिषटक, विवेक, वैराग्य आणि मुमुक्षत्व याला साधन चतुष्टय संपन्न असं म्हणतात. असा जो कोणी साधक होतो त्याला नंतर गुरूंनी केलेल्या उपदेशाचं मर्म जे आहे ते स्वतःच्याच अंतःकरणामध्ये लगेच कळण्याची शक्यता असते, कारण ह्या अभ्यासामुळे त्याचं अंतःकरण जे आहे ते शुद्ध आणि स्वच्छ झालेलं असतं. आणि इथं म्हटलेलं आहे की ज्या वेळेला आपण श्री गुरूंकडे आपल्या कल्याणाचे प्रश्न विचारायला जातो किंवा ब्रह्मजिज्ञासा करायला म्हणून त्यांच्याकडे जातो, त्यावेळेला त्या ठिकाणी अत्यंत नम्रतापूर्वक शिष्याने त्या ठिकाणी गेलं पाहिजे. स्वतःचा अभिमान ठेवून, आढ्यता ठेवून, स्वतःचं लौकिकातलं जे काय नावलौकिक त्याने कमावलेलं आहे त्याच्या अभिमानासह जर तो तिकडे गेला तर त्याची ही आढ्यताच त्याच्या ब्रह्मजिज्ञासेच्या आड येते. आणि म्हणून त्याने अत्यंत नम्रतेने गेलं पाहिजे. उपनिषदामध्ये सुद्धा आपल्या समोर वर्णन आहे की ज्या वेळेला पूर्वी आश्रमामध्ये ही विद्या ग्रहण करण्यासाठी शिष्य जात असत, त्यावेळेला डोक्यावर लाकडाची मोळी घेऊन, आणि ते लाकडं सुद्धा कसे तर अत्यंत वाळलेले, कारण ओलं लाकूड जर असेल तर ते पेटवतानाच त्या ठिकाणी धूर निर्माण होतो, पण वाळलेलं लाकूड असेल तर जसं चटकन पेट घेतं. आता हे झालं लाकूड डोक्यावर घेऊन जाण्याचं आपल्या समोर मांडणी, पण ह्याचा मागचा अर्थ काय आहे तर विषयांविषयीचं आकर्षण कमी करून ज्या वेळेला ब्रह्मविद्या शिकण्यासाठी श्री गुरूंकडे शिष्य जातो त्यावेळेला त्याला ते जे सांगतात त्याचं मर्म लगेच लक्षात येण्याची शक्यता असते. पण संसाराची आसक्ती चित्तामध्ये भरपूर असताना, रागद्वेष चित्तामध्ये भरपूर असताना जर तो श्री गुरूंकडे गेला तर त्यांनी कितीही समजून सांगितलं तरी आपल्या कल्याणाचं, हिताचं नक्की काय आहे हे त्याच्या चित्तावर लवकर बिंबत नाही. आणि म्हणून वाळलेलं लाकूड घेऊन जाणं याचा लक्षार्थ काय आहे तर अनासक्त वृत्तीने फक्त ब्रह्मजिज्ञासेसाठीच म्हणून श्री गुरूंकडे जाणं. आणि ह्या पद्धतीने ज्या वेळेला तो शिष्य श्री गुरूंकडे जातो त्यावेळेला लक्षपूर्वक त्यांनी सांगितलेलं जे तत्वज्ञान आहे ते अंतःकरणात जर मनापासून बिंबवण्याचा त्यांनी प्रयत्न केला तर त्या तत्वज्ञानाचा अभ्यास त्याला व्यवहार काळी सुद्धा ते आचरणात उतरवण्यासाठी होतो. आणि जर श्री गुरूंकडे गेला, भरपूर प्रवचन ऐकले, पण निरूपणी हे सद्वृत्ती होते, स्थलत्याग होता, सवेची जाते, या पद्धतीने जर त्याचं श्रवण चाललेलं असेल तर मात्र त्याला त्याचा जीवनामध्ये व्यवस्थित उपयोग करता येत नाही. आणि म्हणून इथं जसं पिप्पलाद मुनींनी सांगितलं की शमदमाचा अभ्यास करत 1 वर्ष काय करा तर बाकीच्या सर्व गोष्टी चित्तातून काढून टाकून फक्त या ठिकाणी सेवा करत राहा, असं जर केलं तर मी त्या प्रश्नाचं उत्तर देईल. आता असं त्यांनी सांगितल्यावरही रागाने ते शिष्य निघून गेलेले नाहीत, हे या ठिकाणी महत्वाचं आहे. नाही तर गुरूंनी अशी आज्ञा केल्यानंतर ते स्वतःला कोण समजतात, त्यांनी नाही शिकवलं तर आम्ही दुसऱ्या आश्रमात जाऊन शिकू, ह्या पद्धतीचे विचार जे आहेत ते त्यांचं अंतःकरण शुद्ध असल्यामुळे त्यांच्या अंतःकरणामध्ये आले नाहीत. आणि ते त्या ठिकाणी त्यांनी सांगितल्या पद्धतीने
पूर्ण वर्षभर कायिक वाचिक मानसिक तप करत त्या ठिकाणी राहिलेले आहेत. हे महत्वाचं आणि हेच आपण सुद्धा ह्या कथेतून शिकण्यासारखं आहे. आता प्रणिपात निष्ठा ही पहिल्यांदा सांगितलेली आहे. छान 6 गोष्टी आज आपल्या समोर या ठिकाणी आपण त्याचं विवेचन चिंतन करण्याचा प्रयत्न करणार आहोत. श्री गुरु जे आहेत ते 3 गोष्टी आपल्याला देतात अनुग्रहाच्या वेळेला, असं आपण सुरुवातीलाच पाहिलं. एक नाम देतात. ते श्री गुरूंनी दिलेले जे नाम आहे ते सबीज आहे असं म्हणतात. आपण आपल्या मनाने जे नाम घेतो त्या नामापेक्षा सुद्धा श्री गुरूंकडून आलेलं, त्यांच्या मुखातून आपल्यापर्यंत पोहोचलेलं जे नाम आहे त्याला सबीज नाम असं म्हणतात. असं का म्हणायचं आहे या ठिकाणी? तर सबीज नाम म्हणजे त्यांच्या कृपेसह शिष्याच्या कल्याणाची तळमळ त्यांच्या चित्तात असतेच असते आणि त्या नामाचं त्यांनी सुद्धा अनुष्ठान केलेलं असतं आणि म्हणून ते नाम जेव्हा त्यांच्या मुखाने शिष्यापर्यंत पोहोचतं त्यावेळेला त्या ठिकाणी ईश्वर दर्शनाची आणि जीव ब्रह्म ऐक्याची निश्चितच आपली त्या ठिकाणी सोय झालेली असते आणि म्हणून श्री गुरूंकडून घेतलेल्या नामाला सबीज नाम असं म्हणतात. आता हे नाम घेतल्यानंतर अनुग्रह घेतला, नाम मिळालं, ध्यानाची प्रक्रिया ही श्री गुरूंनी आपल्याला सांगितलेली आहे. आता ते ध्यान करत असताना सुद्धा सजग अंतःकरण वृत्तीने ती प्रक्रिया हळूहळू आपल्या आतमध्ये बिंबवत आपण जर त्या ध्येयापर्यंत पोहोचण्याचा रोज नित्य प्रयत्न केला तर डॉक्टर काका नेहमी म्हणतात की कधीतरी हलकेच हळुवारपणे जे व्हायचं ते होऊन जातं, पण त्यासाठी त्यांनी दिलेली साधना मात्र आपण मनापासून करायची असते. तिसरं आहे आपल्या समोर की ते आपल्याला एखादा तत्वज्ञान प्रचूर म्हणजे अद्वैताचं निरूपण करणारा असा एखादा ग्रंथ जो आहे तो आपल्याला अभ्यासायला सांगतात. आता अद्वैत ग्रंथाचं अभ्यास कशासाठी करायचा आहे? तर ज्या ग्रंथाच्या वाचनाने भगवंताविषयीचं प्रेम चित्तामध्ये वाढतं, ज्या ग्रंथांच्या वाचनाने विवेक वैराग्य अंतःकरणामध्ये उत्पन्न होतं आणि ज्या ग्रंथाच्या वाचनाने आमच्या चुकीच्या गैरसमजुती हळूहळू गळून पडायला मदत होते, त्या ग्रंथालाच समर्थ रामदास स्वामी अद्वैत ग्रंथ म्हणतात. आणि ह्याच्या व्यतिरिक्त भरपूर माहिती आहे, पण यातलं काहीही आपल्या चित्तामध्ये त्याचा आपल्याला फायदा होत नसेल तर त्याला अद्वैत ग्रंथ म्हणू नये असं समर्थांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. मग इथं आपल्या समोर आहे की या पद्धतीचा अद्वैत ग्रंथाचा अभ्यास समजून उमजून जर आपण केला तर नाम आणि ध्यान ह्या साधनांना सुद्धा बळकटी येते आणि नेमकं आपण साधन म्हणून काय करायला पाहिजे हे आतल्या आत आपल्याला उमजायला लागतं. महत्वाचं आहे की श्री गुरूंनी दिलेलं जे साधन आहे ते सातत्याने मनापासून आपण करत राहिलो तर त्या साधनेच्या माध्यमातूनच श्री गुरु आपल्या परमार्थाचा सांभाळ करत असतात. योगक्षेम वहाम्यहम म्हणजे जो मनापासून त्यांनी दिलेलं साधन करतो त्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये कशीही परिस्थिती जीवनात आली तरी त्याच्या मनाचं खच्चीकरण न होता त्याला उभारी देण्याचा प्रयत्न जो आहे तो या साधनांच्या द्वारे सतत होत असतो आणि ह्याला श्री गुरूंनी सांभाळणं असं म्हणतात. मग आता श्री गुरूंनी आपला सांभाळ करावा म्हणजे सतत आपल्या मागे मागे हिंडत राहून आपल्याला सांभाळावा असा त्याचा अर्थ नसून त्यांनी दिलेलं साधन आपण मनापासून केलं की त्या साधनेच्या माध्यमातून ते आपला नक्कीच सांभाळ करत असतात आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये आपला पारमार्थिक प्रवास जो आहे तो खंडित न होता पुढे पुढे नेण्याचं काम जे आहे ते श्री गुरु कृपेने त्या ठिकाणी नक्की होत असतं. आणि म्हणून पहिल्या या 3 निष्ठा शिष्याने सांभाळायच्या असतात, नामनिष्ठा, ध्याननिष्ठा आणि तत्वज्ञान निष्ठा. आता अधिकार तैसा करू उपदेश याप्रमाणे काही जणांना नुसतं नाम दिलेलं असतं आणि काही जणांना नामासोबत ध्यानाची प्रक्रिया सुद्धा सांगितलेली असते. मग आता एखाद्याला ते कमी दिलं असा त्याचा अर्थ होत नाही.
तर नामाच्या माध्यमातून सुद्धा नामामागचं सर्व तत्वज्ञान व्यवस्थित सांभाळून घेतलं असे, व्यवस्थित समजावून घेतलेलं असेल तर नामातला नामी म्हणजेच ब्रह्म आणि त्या ब्रह्माशी एकरूप कसं व्हावं हे आपल्याला नक्कीच समजायला श्री गुरूंच्या कृपेने मदत होते. म्हणून कुठलंही त्यांनी दिलेलं साधन जे आहे ते आपल्याला त्या ध्येयापर्यंत नक्की पोहोचवणार आहे, हा विश्वास, ही श्रद्धा, ही निष्ठा मनामध्ये वाढती ठेवूनच आपण ती साधना केली पाहिजे. नाम, ध्यान आणि तत्वज्ञान ह्या 3 निष्ठा सांभाळणं ही श्री गुरूंची खरी सेवा आहे. हेही आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे की श्री गुरूंची सेवा म्हणजे नेमकं काय आहे. तर पादसेवन भक्ती, जी चौथी भक्ती आपल्या समोर सांगितलेली आहे, त्या भक्तीच्या माध्यमातून आता आपला परमार्थाकडचा प्रवास सुरू झालेला आहे. चौथे भक्तीचे प्रसंगे गौप्यते प्रगटे असं पादसेवन भक्तीमध्ये आपल्याला समर्थ आश्वासित करतात की ह्या सेवेमुळे गौप्यते प्रगटे म्हणजे आजपर्यंत ईश्वर नावाचं तत्व, ब्रह्म नावाचं तत्व जे आपल्याला पूर्णपणे अपरिचित होतं, ते कसं आहे, त्याच्याशी एकरूप होण्यासाठी आपण काय केलं पाहिजे हे आपल्याला हळूहळू उमगायला लागतं. हेच गौप्य प्रगट होणे त्याला असं म्हटलेलं आहे. आता ह्या 3 त्यांनी दिलेल्या साधनेच्या माध्यमातून जपायच्या निष्ठा आहेत आणि आता पुढच्या त्या 3 आहेत त्याला प्रणिपात म्हणजे दंडवत प्रणाम श्री गुरूंना करावा असं एक या ठिकाणी मार्गदर्शन आपल्याला आहे की सेवेमध्ये प्रणिपात निष्ठा येते. प्रणिपात शब्दाचा अर्थ आहे दंडवत साष्टांग नमस्कार. आता दंडवत नमस्कार म्हणजे नेमकं काय आहे, तर एखादा उभा दंड म्हणजे उभी काठी आपल्या समोर आहे, जवळ आहे आणि त्या काठीचा आधार सुटल्या सुटल्या ती जशी पूर्णपणे जमिनीवर संपूर्णपणे खाली पडते, त्याप्रमाणे आपल्या श्री गुरूंच्या दर्शनानंतर आपल्याला सुद्धा असाच दंडवत प्रणाम घालण्याची इच्छा व्हावी. आता हा दंडवत प्रणाम म्हणजे बाकीचे सगळे आधार आता चित्तातून गेलेले आहे आणि माझा एकमेव आधार माझे श्री गुरु हाच आहे असा भाव मनात निर्माण होणे, त्याला प्रणिपात निष्ठा असं म्हटलेलं आहे. कारण गुरुसेवेविषयी अनेक गैरसमज जे आहेत ते आपल्या मनामध्ये असतात. खूप शारीरिक सेवा जर आपण केली तरच आपण पुढे जाऊ शकतो असं काही आहे का? असं अजिबात नाही. ही संधी प्रत्येकालाच मिळेल असंही होत नाही. पण म्हणून आपण परमार्थ क्षेत्रामध्ये मागे पडणार आहोत असं सुद्धा अजिबात नाही. जी काय श्री गुरूंची सेवा आपल्याला करण्याची इच्छा आहे ती प्रत्यक्ष जर आपल्याला त्यांच्या घरी जाऊन किंवा ते आपल्या घरी आले म्हणून आपल्याला करता आली तर ते आपलं भाग्यच आहे. पण अशी सेवा करण्याचं भाग्य जर आपल्याला प्राप्त झालं नाही तर मानस पूजेमध्ये सुद्धा या प्रकारची सेवा आपण मनापासून करू शकतो आणि मानस पूजेद्वारे केलेली सेवा सद्गुरूंपर्यंत नक्की पोहोचते. असे सद्गुरू आणि शिष्य यांच्या कितीतरी कथा आपल्या समोर या ठिकाणी प्रसिद्ध आहेत. आणि म्हणून मानस सेवा सुद्धा तुम्हाला आम्हाला नक्की करता येते. पण श्री गुरूंची शारीरिक सेवा जर त्यांना अत्यावश्यक असेल तर ती करणे हे सुद्धा महत्वाचं आहे. देवद्वारी झाडत जावे असं जसं आपल्याला दास्य भक्तीमध्ये, वंदन भक्तीमध्ये सांगितलेलं आहे, अर्चन भक्तीमध्ये सांगितलेलं आहे, तसंच श्री गुरूंच्या घरी सुद्धा सगळे नाम लौकिकातले मान अभिमान सोडून श्री गुरूंकडे सुद्धा या पद्धतीचं काम अगदी मनापासून करावं. आपण त्यांचं घर स्वच्छ करावं, त्यांच्या कृपेने आपलं मन स्वच्छ होत जातं. ह्या प्रकारची देवघेव जी आहे ती न बोलता आपोआप ह्या पद्धतीने होत असते. आणि म्हणून श्री गुरूंच्या घरची सेवा जी आहे ती अत्यंत मनापासून करण्याचा आपण प्रयत्न करावा. जे जे आवश्यक आहे ते करण्याचा प्रयत्न करावा. आता सेवेचा हा एक प्रकार. दुसरा सेवेचा प्रकार आहे की त्यांचे विचार जे आहेत, त्यांचे ग्रंथ जे आहेत
त्या ग्रंथांची ओळख आपण स्वतःही करून घ्यावी आणि अनेकांना सुद्धा या ग्रंथाच्या माध्यमातून किती सुंदर विचार परमार्थातले आपल्याला मिळालेले आहेत त्याचा सुद्धा प्रचार आणि प्रसार जो आहे तो करण्याचा प्रयत्न करावा. श्री गुरूंचं कार्य करण्याचा मनापासून प्रयत्न करणे ही सुद्धा श्री गुरूंची व्यापक सेवा आहे, हेही आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. तिसरं आहे एक त्यांची शारीरिक सेवा, दुसरं त्यांच्या घरी ज्या वेळेला आवश्यकता असेल त्यावेळेला जाऊन त्या ठिकाणी करायची सेवा, तिसरं आहे त्यांचं कार्य मनापासून वाढवण्याचा प्रयत्न करणे ही सेवा, चौथं आहे त्यांचं ग्रंथ वगैरे ज्याद्वारे उत्तम विचार आपल्यापर्यंत पोहोचलेले आहेत, ज्या विचारांचा आपल्याला आपल्या जीवनामध्ये अतिशय उपयोग झालेला आहे ते विचार इतरांना मनापासून देण्याचा प्रयत्न करणे ही सुद्धा श्री गुरूंची एक महत्वाची सेवा आहे. आणि ह्या पद्धतीने व्यापक सेवा जी आहे ती करण्याचा आम्ही प्रयत्न करावा. त्यांनी सांगितलेलं शास्त्र जे आहे ते शास्त्र स्वतःही मनापासून समजून घ्यावं आणि समर्थ म्हणतात त्याप्रमाणे आपणासी जे जे ठावे ते ते इतरासी शिकवावे, असं समर्थ शिकवावे म्हणतात. आपण मात्र साधक या दृष्टिकोनातून असं लक्षात घ्यायचं की आपणासी जे जे ठावे ते ते इतरासी सांगावे. कशासाठी? तर आपलं त्या विचारांच्या द्वारे कल्याण झालेलं आपल्या लक्षात येत आहे, तर इतरांना सुद्धा हा कल्याणाचा जो मार्ग आहे तो दाखवण्याचा प्रयत्न करणे ही सुद्धा श्री गुरूंची मनापासून केलेली सेवा आहे. आता प्रणिपात निष्ठा आपण पाहिले की दंडवत प्रणाम करणे म्हणजे बाकीचे सर्व लौकिकातले आधार ते लौकिक जीवनात असू दे, पण परमार्थ सिद्धीसाठी एका श्री गुरूंच्या विचारांशिवाय त्यांनी दिलेल्या साधनेशिवाय आपल्याला दुसरं काहीही आता लाभदायी नाही, हे लक्षात ठेवून श्री गुरूंचे विचार अंगी बाणवणे आणि नम्रतापूर्वक ते अंगी बाणवण्याचा प्रयत्न करणे ही प्रणिपात निष्ठा आपण पाहिली. त्यानंतर सेवा निष्ठा पाहिली आणि आता आपल्या समोर आहे प्रश्ननिष्ठा. आता ही प्रश्ननिष्ठा म्हणजे नेमकं काय आहे? तर अनेक शंका कुशंकांनी सुरुवातीला तुमचं आमचं मन जे आहे ते या परमार्थामध्ये अत्यंत शंका कुशंका घेऊनच आपण आलेले असतो. आता त्या शंकांचं पूर्ण निरसन होण्यासाठी आणि परमार्थाचा मार्ग आपल्यासाठी स्वच्छ करून घेण्यासाठी श्री गुरूंना आदरपूर्वक प्रश्न विचारण्याची जी व्यवस्था असते त्याला प्रश्ननिष्ठा असं म्हणतात. आता श्री गुरूंच्या अभ्यासाची तत्वज्ञानाची परीक्षा घेण्यासाठी त्यांना प्रश्न विचारायचे नाहीत, तर आपल्या मनातल्या शंका, आपल्या मनात दडलेले अनेक शंकाखोर जे विचार आहेत त्यांचं परिमार्जन व्हावं म्हणून या ठिकाणी श्री गुरूंना प्रश्न विचारायचे असतात. आणि सेवानिष्ठा जी सांगितलेली आहे ती एवढ्यासाठीच की त्यांची सेवा करता करता ज्या वेळेला ते प्रसन्न असतील त्यावेळेला आपल्या हिताचे जे प्रश्न आहेत ते आपण त्यांना जाऊन विचारावेत आणि मग त्या प्रश्नांची उकल त्यांच्या शब्दांनी ज्या वेळेला होते त्यावेळेला हळूहळू सगळ्या शंका मनातल्या निरसन होतात आणि निसंशय मनाने आपल्याला आपली साधना जी आहे ती पुढे पुढे नेता येते. नाही तर ईश्वराविषयीचं सगळं करणं चाललेलं आहे, पण ईश्वर खरोखरीच आहे की नाही असा प्रश्न मनामध्ये सारखा घोंगावत असतो. नामसाधना सुद्धा रोज आपण काही माळा ओढतो किंवा माळा न ओढता बैठकीचं नाम सुद्धा घेतो, पण खरोखरीच या नामसाधनेने मी तिथपर्यंत पोहोचू शकेल की नाही. आता तत्वज्ञानाचे ग्रंथही वाचतो, त्यामध्ये जीवो ब्रह्मैव नापराहा हा सिद्धांत आपल्याला सातत्याने पटवून दिलेला असतो, पण तरी सुद्धा खरोखरीच ते ब्रह्म नावाचं तत्व आहे का, ते मी असणं शक्य आहे का, शास्त्रांनी जे निरूपण केलेलं आहे ते खरोखरीच त्याविषयीचं निसंदिग्ध असं निरूपण आहे का,
ह्या पद्धतीच्या अनेक शंका ज्या आहेत त्या आपल्या मनामध्ये घोंगावत असतात आणि या सगळ्या शंकांचं निरसन करण्याचं सामर्थ्य जे आहे ते श्री गुरूंच्या वचनांमध्ये असतं. आता श्री गुरूंच्या वचनांना एवढं महत्व का आहे? कारण आता तर सगळे शास्त्र ग्रंथ आपल्याला बाजारात उपलब्ध असतात, व्यवस्थित त्याचे अर्थ दिलेले असतात. मग असं असलं तरी श्री गुरूंची आवश्यकता असते का? तर ह्याचं उत्तर आहे हो, त्यांची आवश्यकता असतेच असते. कारण नुसतं शास्त्र ग्रंथ जे आहेत ते तुम्हाला आम्हाला तू ब्रह्म आहे ह्याचं स्फुरण करून देऊ शकत नाही. पण तेच शास्त्र ज्यांच्या आचरणामध्ये प्रत्यक्ष उतरलेलं असतं, असे जे आहेत आधी केले मग सांगितले, या पद्धतीचे जे श्री गुरु असतात त्यांच्या शब्दांनी मात्र आपल्या आतमध्ये तू ब्रह्म आहे असं स्फुरण नक्की होऊ शकतं. आता शास्त्र कसं असतं आणि श्रीगुरु कसे असतात, छान उदाहरण आपल्या समोर आहे की समुद्राच्या काठावर आपण फिरण्यासाठी म्हणून गेलो. आता समुद्र म्हणलं तर एवढा पाण्याचा मोठा साठा असतो, पण तिथं जाताना सुद्धा आपण बिस्लरीची एक बाटली घेऊन जातो, कारण समुद्राच्या पाण्याने तहान भागत नाही. वास्तविक पाहता सर्व पाण्याचं मूळ समुद्रच आहे, पण तरीही त्याच्या पाण्याने तहान भागत नाही. तर त्याच पाण्याचं ज्या वेळेला बाष्पीभवन होतं, मेघात रूपांतर होतं आणि मेघातून आलेलं जे पाणी आहे ते मात्र खारट न होता, खारट नसतं, अत्यंत गोड असतं आणि त्या गोड पाण्याने आपली तहान जी आहे ती शमवली जाते. अगदी त्याच पद्धतीने इकडं हे सगळं शास्त्र म्हणजे 4 वेद, 18 पुराण, साही शास्त्र आपल्या समोर आहे की हे सगळं एका हरीचं म्हणजे ब्रह्माचंच वर्णन करणारे आहेत. पण तरी ब्रह्मज्ञान मात्र नुसतं वेदवेत्ता होऊन होत नाही. तर ते केव्हा होतं? तर ज्या वेळेला वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठावा ह्या पद्धतीने श्री गुरूंच्या आचरणात उतरलेलं असतं, त्यावेळेला मात्र न कळे ते कळो येईल उगले ह्या पद्धतीने ते हळूहळू तुम्हाला आम्हाला समजायला लागतं. आपण म्हणतो सुद्धा की अहो ज्ञानेश्वरी कित्येक वर्षापासून मी वाचत आहे, पण अजूनपर्यंत मला त्याच्यातले काहीच अर्थ कळत नव्हते. पण आता श्री गुरु केलेले आहेत, त्यांनी दिलेलं साधन मी मनापासून करते आहे आणि ते करता करता हळूहळू अंतःकरणाची शुद्धी शांती होत जाते आणि जे आजपर्यंत आपल्याला कळत नव्हतं ते आपल्याला आता अंतःकरणाच्या शुद्धीमुळे आणि शांतीमुळे हळूहळू कळायला लागतं. हा महत्वाचा जो भाग आहे तो श्री गुरूंच्या उपदेशामुळे आणि त्यावर आपली जर नितांत श्रद्धा आणि प्रेम असेल तर ह्या गोष्टी ज्या आहेत त्या बरोबर जुळून येतात आणि आपला पारमार्थिक प्रवास जो आहे तो अत्यंत वेगाने त्या ठिकाणी होऊ शकतो. खूप सुंदर एक समर्थांचा अभंग आहे, त्यामध्ये समर्थ रामदास स्वामी म्हणतात, वैद्य भेटला सुखदाता काया पालट झाला आता. की सुखदाता वैद्य म्हणजे ज्याला योग्य पद्धतीने भवरोगाचं डायग्नोसिस करता आलेला आहे असा हा भवरोग वैद्य, भवरोग नाहीसा करणारा वैद्य भेटला आणि काय झालेलं आहे तर काया पालट झाला आता. तो भवरोग हळूहळू माझ्या चित्तातून ज्या वेळेला निघून जायला लागला त्यावेळेला शुद्ध स्वच्छ सुंदर स्फुरण देणारे असे विचार जे आहेत ते अंतःकरणामध्ये हळूहळू या ठिकाणी त्याचं स्फुरण व्हायला लागलं. रस ओतीला कानात येऊनी झोंबला नयनात. आता अनुग्रह देताना ते आपल्या कानामध्ये मंत्र देतात, ध्यानाची प्रक्रिया सांगतात. मग आता तो कानाद्वारे उपदेश आतमध्ये गेल्यानंतर मात्र तो डोळ्यापर्यंत पोहोचला पाहिजे. म्हणजे ज्ञानदृष्टी जी आहे त्या उपदेशाने आपली ज्ञानदृष्टी जी आहे ती हळूहळू विकसित झाली पाहिजे. त्या ज्ञानदृष्टीने आपल्याला देहाकडे, जगाकडे, आपल्या जीवनात घडणाऱ्या घटनांकडे बघता यायला पाहिजे. आणि म्हणून रस ओतीला कानात येऊनी झोंबला नयनात. जोपर्यंत ही ज्ञानदृष्टी विकसित होत नाही
पण शब्द फक्त आतमध्ये असतात तोपर्यंत प्रत्यक्षात निसंशय होऊन आपल्याला साधना करता येत नाही. आणि म्हणून ज्ञानदृष्टीचा विकास करणे, श्री गुरूंनी दिलेली जी दृष्टी आहे ती दृष्टी विकसित करून या जगाकडे, देहाकडे पाहणं जे आहे ते तुम्हाला आम्हाला काय झालं पाहिजे, हळूहळू जमलं पाहिजे, त्या दृष्टीने बघता आलं पाहिजे. संतांचे संगती मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती येणे पंथे. संतांनी ज्या पद्धतीने त्यांनी सांगितलंय तू देह नाहीस, तू आत्मा आहेस, तर मला माझ्याकडे ह्याच पद्धतीने ह्या ज्ञानदृष्टीने बघता आलं पाहिजे. नाही तर मी, माझा देह, माझा स्वभाव आणि मी आणि माझं हेच जर मी घट्ट धरून बसलेली असेल तर मला सुखदुःख रहित पूर्ण आनंदाने जीवन जगता येणार नाही. आणि म्हणून मला माझ्या श्री गुरूंसारखं जर द्वंद्वातीतम ह्या पद्धतीने जगायचं असेल तर मला सुद्धा ज्ञानदृष्टी विकसित करणं हे अत्यंत काय आहे तर महत्वाचं आहे. ती ज्ञानदृष्टी विकसित करण्यासाठी सगळे विचार श्री गुरु देतात, पण श्री गुरूंनी दिलेले विचार जोपर्यंत मी माझ्या अंतःकरणावर बिंबवत नाही आणि त्या दृष्टीने जगाकडे पाहत नाही, देहाकडे पाहत नाही, माझ्या जीवनात घडलेल्या घटनांकडे पाहत नाही, तोपर्यंत सुखदुःखांची बाधा जी आहे ती तुम्हाला आम्हाला सातत्याने छळत राहते. पण ज्ञानदृष्टी विकसित झाली तर जग जसं असायचं तसंच असतं, पण माझ्या अंतःकरणातली वादळ मात्र नक्की शमलेली असतात. ह्या पद्धतीचा अनुभव जो आहे तो साधक नक्कीच घेऊ शकतो. आणि म्हणून ही तत्वज्ञान निष्ठा तुम्ही आम्ही काय केली पाहिजे तर जपली पाहिजे. आणि जोपर्यंत याची टाळाटाळ चाललेली आहे, कंटाळा चाललेला आहे, पुष्कळदा काय होतं की श्री गुरु करतो आपण, पण श्री गुरु केल्यानंतर सुद्धा जुनं जे काय सुरू करून ठेवलेलं असतं गुरु मिळेपर्यंत, खरं तर ते मनापासून केल्यामुळे आपल्याला गुरुची प्राप्ती झालेली असते. पण आधीच सोडवत नाही, नंतरच्या ह्याच्यात मन रमत नाही आणि ह्यामुळे त्यांनी दिलेलं साधन मनापासून होत नाही. आणि मग आपण म्हणतो अहो अनुग्रह घेऊन इतके वर्ष झाले, 12 वर्ष झाले, 14 वर्ष झाले, पण अजून काहीही आमच्यामध्ये आम्हाला फरक दिसत नाही. खरं तर आपल्यातले फरक आपल्याला नाही तर आपल्या अवतीभोवतीच्या लोकांना जास्ती दिसतात आणि जो परमार्थ करतो त्याच्यावर समाजाचं जास्ती लक्ष असतं. म्हणून आपणच या ठिकाणी सावध राहिलं पाहिजे आणि आपली साधना अत्यंत दृढतेने करायला शिकलं पाहिजे. आता खूप जणांना आकर्षण असतं की श्री गुरूंनी काय करावं तर शक्तिपात दीक्षा द्यावी. आता हा शक्तिपात दीक्षा म्हणजे नेमकं काय आहे तर मायेची जी आवरण शक्ती आहे त्या आवरण शक्तीच्या प्रभावाखाली अनंत जन्मापासून तुम्ही आम्ही दडपलं गेलेले असतो. पण श्री गुरूंची कृपा म्हणजे नेमकं काय आहे तर त्याचं वर्णन समर्थ एका सुंदर ओवीत आपल्या समोर करतात. मुख्य शक्तिपात तो ऐसा, नाही चंचळाचा वळसा, निवांती निवांत कैसा निर्विकारी. की मुख्य शक्तिपात म्हणजे जे ब्रह्म आजपर्यंत आम्हाला माहिती नव्हतं, या आत्म्याविषयीची आमची जराही ओळख पटलेली नव्हती, तो आत्मा मी आहे असं अंतःकरणामध्ये बिंबणं, निर्गुण परब्रह्म ते अंतरी बिंबणे, ते दृढतेने अंतःकरणामध्ये राहणं. आणि मी आणि माझे ह्या ज्या चुकीच्या कल्पना मनामध्ये होत्या स्वतः विषयीच्या की देह मी आहे आणि देह संबंधी सगळं माझं आहे किंवा या देहाने जगामध्ये जे जे कमावून ठेवलेलं आहे ते ते सगळं माझं आहे, हा मी माझेचा मोठा वेढा जो तुमच्या आमच्या भोवती पडलेला होता त्या वेढ्यातून तुम्हाला आम्हाला बाजूला करणं हे श्री गुरूंचं मुख्य काम आहे. आणि ते श्री गुरु ज्या वेळेला आपल्या ठिकाणी त्यांच्या कृपेने होतं. आता काही शिष्यांच्या बाबतीत ते होताना दिसतात, काही शिष्यांच्या बाबतीत ते होताना दिसत नाही. म्हणजे श्री गुरु कोणाला कमी जास्ती देतात असं आहे का, असं अजिबात नाही. पण जो मनापासून श्री गुरूंनी दिलेल्या साधनेवर, त्यांच्या विचारावर, त्यांच्या वागण्यावर, त्यांच्या बोलण्यावर
अत्यंत निष्ठा ठेवतो, प्रेम करतो, मनापासून ते स्वतःच्या आचरणात उतरवण्याचा प्रयत्न करतो, त्याचं जे आवरण आहे मायेच्या शक्तीचं, ते हळूहळू गळून पडतं आणि ह्या मायेच्या शक्तीचा आवरणाखालून तो सुटला की इथं समर्थ म्हणतात, नाही चंचळाचा वळसा. चंचळ म्हणजे काय आहे? तर चंचळ म्हणजे माया. हे संपूर्ण जगत हा चंचळाचा वळसा आहे. त्या जगताला सत्य समजणं हा त्या चंचळाचा वळसा आहे. आणि जगन मिथ्यात्व निश्चय अंतःकरणात बाणून सर्व परिस्थितीवर मात करता येऊन निश्चयात्मक दृष्टीने स्वतःला मी ब्रह्म आहे, करून अकर्ता आहे, मी निमित्त मात्र आहे, ह्या पद्धतीचं सगळे विचार आतमध्ये स्थिरपणाने राहून आपल्याला व्यवहारात उपयोगाला आणता येतात. त्यावेळेला या आवरण शक्तीपासून आपण पूर्ण बाजूला झालेला असतो. कारण श्री गुरूंनी दिलेली ज्ञानशक्ती जी आहे तीच फक्त या आवरण शक्तीला बाजूला करू शकते. आणि म्हणून श्री गुरूंनी दिलेले जे साधन आहे ते साधन मनापासून करणाऱ्याला हा शक्तिपात या पद्धतीचा होऊन जातो. बाकीचा शक्तिपात म्हणजे डोक्यावर काहीतरी हात ठेवला, मग मनामध्ये काहीतरी आलं, पुढच्या ह्याच्यात आपल्या समोर आहेच आहे की अनुभवाचं स्वरूप म्हणजे नेमकं काय आहे त्या संबंधीचं आपल्याला या ठिकाणी चिंतन करायचंच आहे. म्हणून इथं की श्री गुरूंची कृपा शक्ती किंवा शक्तिपात म्हणजे काय, नेमकं काय आहे? तर माईक गोष्टीपासून स्वतःचं अंतःकरण पूर्णपणे आवरलं जाऊन सत्य असणाऱ्या ब्रह्माविषयी निष्ठापूर्वक आणि प्रेमाने तुम्हाला आम्हाला सातत्याने त्या विचारात राहता येणं हा श्री गुरूंनी केलेला मुख्य शक्तिपात आहे. आणि बाकीच्या गोष्टी ज्या आहेत तो तात्पुरता जो आलेला अनुभव असतो तो पुरस्कार दिल्यासारखा असतो असं समजायला हरकत नाही. पण इतर शक्तिपाताच्या गोष्टी ऐकून आम्ही ते विचार मनात न आणता मायेच्या तडाख्यातून आम्ही या विचारांनी सुटका करून घेतोय. हे बरोबर होतंय की नाही हे स्वतःला तपासता येतं. ते हे बुद्धी ते आत्मबुद्धी करावी. जगत सत्यत्व बुद्धी बाजूला करून जगत मिथ्यात्व बुद्धी जी आहे ती वाढवत न्यावी. आणि करता भोगता मी नसून मी निमित्त मात्र आहे आणि ब्रह्मरूप मी जो आहे, आत्मरूप मी जो आहे तो अकर्ता आहे. या तीन गोष्टी मनापासून आपल्याला पटल्या की या चंचळाच्या वळसातून तुम्हाला आम्हाला सुटता येतं. आणि मग आपली स्थिती कशी होती तर त्याचं वर्णन समर्थ करतात, निवांती निवांत कैसा. मुळातच मी ब्रह्मरूप आधीपासूनच होतो, पण काही काळापासून त्याचं विस्मरण झालेलं होतं. आता श्री गुरूंच्या कृपेने मला त्याचं पूर्ण स्मरण झालेलं आहे आणि त्या स्मरणामुळे मी आता निष्कंप निवांत असा झालेला आहे. निर्विकार असणाऱ्या त्या ब्रह्मस्वरूपाशी पूर्णपणे एकरूप झालेला आहे. म्हणून देहामध्ये होणारे विकार यांनाही बाधित करता येतंय आणि मनामध्ये निर्माण होणारे जे विकार आहेत तेही बाधित करून अत्यंत आनंदाने आपल्याला जीवन जगण्याची व्यवस्था श्री गुरूंच्या कृपेमुळे होऊ शकते. आता हा जो अनुभव आहे, ब्रह्मानुभव ज्याला म्हणतात, आत्मानुभव ज्याला म्हणतात, तो जो अनुभव आहे तो अनुभव म्हणजे नेमकं काय? आता गंमत अशी आहे तो अनुभव म्हणजे नेमकं काय हे ज्याला तो अनुभव येतो त्यालाच ते कळू शकतं. आणि तो अनुभव शब्दाद्वारे मात्र कोणीच व्यक्त करू शकत नाही. त्यामुळे तो सांगायचा कसा असाही प्रश्न असतो. म्हणून पिप्पलाद मुनींनी सुद्धा शिष्यांना काय म्हटलेलं आहे की मला समजेल तसं मी तुम्हाला सांगतो. कारण तो अनुभव घ्यावाच लागतो, स्वतःचा स्वतः घ्यावा लागतो. आणि म्हणून परमार्थ जो आहे तो अवघड वाटतो. बाकीच्या गोष्टीचे अनुभव इतरांना आले. आता विजेचा शोध एकाला कोणाला तरी लागला तर त्याचं त्याने सगळ्यांना सांगितल्यावर आपल्यापर्यंत घरोघरी ती वीज पोचलेली आहे, सगळे प्रकाश उजेड सगळीकडे झालेला आहे. पण आपल्या आत्मतत्वाचा जो शोध लागलेला असतो तो मात्र ह्या पद्धतीने सगळीकडे पसरविता येत नाही. तो ज्याचा त्यालाच येत असतो. आणि म्हणून किंबहुना सोये जीवा आत्मयाची लाहे, ते वेळी जे का होय तया नाव सुख. अहो तो अनुभव म्हणजे काय, अहो तो अनुभव म्हणजे काय, तर तुम्ही घेऊन पहा. एवढंच या ठिकाणी आपल्याला लक्षात घेता येतं.
छान आपल्या समोर एक उदाहरण आहे की शास्त्र आपल्याला सांगतं गुळ गोड आहे. श्री गुरु आपल्याला सांगतात तो गोड गुळ हाच आहे. एखादी ढेप समोर असेल तर आपल्याला सांगतात की तो गोड गुळ हाच आहे. पण आता शास्त्राने सांगितलं की गुळ गोड आहे आणि श्री गुरूंनी सांगितले की तो गोड गुळ हाच आहे. ह्या दोन्ही गोष्टी आपल्या समोर आलेल्या आहेत. पण जोपर्यंत त्या गुळाचा खडा माझ्या जिभेवर मी ठेवत नाही तोपर्यंत तो गुळ गोड आहे हे माझ्या अनुभवात येत नाही. अगदी तसंच इकडं आहे की श्री गुरूंनी सांगितलेलं आहे ते ब्रह्म तू आहे. आता ते ब्रह्म तू आहे हे श्री गुरूंनी सांगितलेलं आहे. जीवो ब्रह्मैव ना परहा हे शास्त्राने सुद्धा सांगितलेलं आहे. पण मी ब्रह्म म्हणजे नेमकं काय याच्यासाठी तत्वमसी महावाक्याचं सतत चिंतन करणं हे जोपर्यंत मला घडत नाही किंवा मी ते करत नाही तोपर्यंत ब्रह्म म्हणजे काय, आत्मा म्हणजे काय, मी निर्विकार आहे म्हणजे काय, सर्व प्रपंचाचं अधिष्ठानच मी आहे म्हणजे नेमकं काय हे आम्हाला कळणार नाही. मग त्याच्यासाठी उपाय काय आहे? तर त्याच्यासाठी उपाय एकच आहे, श्रवण मनन निदिध्यासन या ऐसे नाही साधन. म्हणून ते नित्य नूतन केलेची पाहिजे की श्रवण मनन निदिध्यासनाचा आळस जो आहे तो शिष्याने अजिबात करू नये. हाच त्याच्यावरचा एकमेव उपाय आहे. आता व्यवहारामध्ये ज्या वेळेला तुम्हाला आम्हाला शब्द स्पर्श रूप रसगंध या 5 विषयांचं ज्ञान होतं त्यावेळेला ते ज्ञानेंद्रियांच्या साह्याने होतं. पण ब्रह्मानुभव जो आहे तो या ज्ञानेंद्रियांच्या साह्याने होऊ शकत नाही असं आपल्याला शास्त्र ग्रंथ आणि श्री गुरु समजावून सांगतात. डोळ्याने रूप दिसतं पण ब्रह्म अरूप आहे. कानाने शब्द ऐकू येतात पण ब्रह्म शब्दातीत आहे. गंध जो आहे तो कुठल्या तरी फुलांना वगैरे किंवा एखाद्या पदार्थ सापेक्षतेने तो गंध निर्माण होत असतो. पण ब्रह्म जे आहे ते पदार्थ निरपेक्ष आहे. चव जी आहे ती पदार्थांची जिभेला कळू शकते. पण ब्रह्म हा पदार्थ रूप नसल्यामुळे ह्या पद्धतीने त्याची चव घेता येत नाही. आणि म्हणून 5 ज्ञानेंद्रियांनी जगातला जो अनुभव तुम्हाला आम्हाला येतो त्याच ज्ञानेंद्रियांच्या द्वारे मला या ब्रह्माचा रामाचा अनुभव यावा असं जर मला वाटत असेल तर तिथंच नेमकं आपलं कुठंतरी काहीतरी चुकतं. मग आता हा अनुभव घ्यायचा तर कसा घ्यायचा आहे? तर श्री गुरूंनी दिलेलं साधन मनापासून करता करता तो अनुभव कधीतरी येऊन जाणार आहे. तेव्हा केनोपनिषदामध्ये आपल्या समोर मांडणी आहे की डोळ्याचा डोळा, कानाचा कान म्हणजे डोळ्याला ज्याच्यामुळे दिसतं पण डोळा ज्याला पाहू शकत नाही असं जे तत्व आहे ते मी आहे. ह्या पद्धतीचा विचार करता करताच ते ब्रह्मज्ञान आपल्याला होऊ शकतं. या ठिकाणी विचार हेच एकमेव साधन आहे. पण ते विचार सुद्धा मन मानेल तसे करून ब्रह्मानुभव कधी येत नाही. तर शास्त्रशुद्ध पद्धतीने विचार करण्याची कला जी आहे ती साधकाला अवगत करून घ्यावीच लागते आणि ती कला शिकवणारे श्री गुरु असतात. आणि म्हणून श्री गुरूंचं एवढं परमार्थामध्ये महात्म्य आहे. मग आता कानाला ज्याच्यामुळे शब्द ऐकू येतात पण शब्दांच्या साह्याने जे गवसू शकत नाही असं जे तत्व आहे तेच मी आहे. ह्या पद्धतीने असा विचार करत करतच आपल्याला कधीतरी ते गवसू शकतं. म्हणून एक लक्षात घ्यायचं की ज्याचा आम्हाला जे मीच आहे त्याचा मला अनुभव येणे शक्य नाही. आता पहा, माझ्या डोळ्यांनी मी सगळं जग पाहते पण माझे डोळे जर मला पाहायचे असतील तर आरशासारखं एखादं साधन मला समोर घ्यावं लागतं. त्याच्याशिवाय मला माझे डोळे दिसू शकत नाही. अगदी तसंच आहे की आत्म्याच्या सत्तेवर आमच्या सर्व इंद्रियांना सर्व तऱ्हेचे अनुभव घेण्याचं सामर्थ्य आहे. पण शास्त्रशुद्ध विचार आणि श्री गुरूंचे शब्द यांचा आरसा समोर घेतल्याशिवाय स्वतःचं स्वरूप मात्र तुम्हाला आम्हाला कळू शकत नाही. हे संपूर्ण जग आत्मप्रकाशित आहे पण आत्मा म्हणजे काय याचं प्रकाशन करण्याचं सामर्थ्य मात्र फक्त श्री गुरूंच्या शब्दामध्येच असतं. आणि म्हणून श्री गुरूंचं महात्म्य परमार्थ क्षेत्रामध्ये भरपूर आपल्या समोर ठेवलेलं आहे. आता श्री गुरु जो उपदेश करतात त्यामध्ये आपण पाहिलं की नाम ध्यान तत्वज्ञान त्यामध्येच एक आहे
आपल्या समोर की तत्वमसी महावाक्याचा, आता तत्वमसी महावाक्याचा उपदेश याला परमार्थातलं अंतिम साधन, म्हणजे ह्याच्या पलीकडे ब्रह्मस्वरूप होण्यासाठी इतर कुठलीही दुसरी साधना नाही. याच एका साधनेने त्याचं व्यवस्थित शास्त्रशुद्ध चिंतन केल्यावरच आम्ही ब्रह्मरूप होऊ शकतो. असं एकच साधन आहे आणि ते म्हणजे महावाक्याचं चिंतन. 4 महावाक्य आपल्या समोर शास्त्राद्वारे ठेवण्यात आलेले आहेत. त्यातलं तत्वमसी महावाक्य जे आहे त्याला उपदेश महावाक्य असं म्हणतात. आता तत्वमसी महावाक्य याच्यामध्ये 3 पद आपल्या समोर ठेवलेले आहेत, तत्वम आणि असी. आता तत्वम असी या 3 पदांचं यथार्थ योग्य चिंतन करण्यासाठी आधी आपल्याला परोक्ष ज्ञान करून घ्यावं लागतं. आता 2 शब्द आपल्या समोर आहे, एक परोक्ष ज्ञान आणि दुसरं अपरोक्ष ज्ञान. आता व्यवहारात हे शब्द ज्या वेळेला आपण वापरतो त्यावेळेला ते एकदम वेगळ्या पद्धतीने, म्हणजे पारमार्थिक दृष्ट्या एकदम उलट पद्धतीने ते व्यवहारामध्ये वापरतो की माझ्या अपरोक्ष ते येऊन गेले, म्हणजे माझ्या माघारी ते येऊन गेले. पण परमार्थामध्ये अपरोक्ष म्हणजे साक्षात. मग आता हे अपरोक्ष ज्ञान करून घ्यायचं असेल, प्रत्यक्ष ते ब्रह्म नावाचं तत्व अनुभवायचं असेल, तर त्याची पूर्वतयारी म्हणून आधी यथार्थ परोक्ष ज्ञान शब्दांचं तुम्हाला आम्हाला व्हावं लागतं. आता एकच महावाक्य आपण सद्यस्थितीत समोर घेऊयात, ते म्हणजे उपदेश महावाक्य तत्वम असी, ते तू आहेस. अगदी साधं ते शब्द माहिती आहे आपल्याला व्यवहारात, तू शब्द माहिती आहे आणि आहे हे क्रियापद सुद्धा आपल्याला माहिती आहे. पण ते तू आहेस म्हणजे नेमकं काय आहेस, श्री गुरूंना आपल्याला नेमकं काय सांगायचं आहे. तर इथं आपल्या समोर आहे तत् शब्दाचा वाच्यार्थ आहे ईश्वर चैतन्य आणि लक्षार्थ आहे ब्रह्म चैतन्य. त्वम पदाचा वाच्यार्थ आहे कूटस्थ चैतन्य आणि त्याचा लक्षार्थ आहे ब्रह्म चैतन्य, कूटस्थ चैतन्य आणि जीव चैतन्य असं आपल्या समोर इथं दिलेले आहे. आता जीव चैतन्य आणि ईश्वर चैतन्य जे आहे, एक महत्वाचं की या 4ही शब्दामध्ये चैतन्य हा शब्द सामान्यत्वाने आलेला आहे, म्हणजे हे 4ही चैतन्य घनच आहेत. मग आता या ठिकाणी ऐक्य कोणाचं दाखवलेलं आहे, तर इथं कूटस्थ चैतन्य आणि ब्रह्म चैतन्य जे आहे ते मूळचे एकच आहेत आणि जीव चैतन्य आणि ईश्वर चैतन्य हेही तत्वतः एकच आहेत, पण उपाधीमुळे मात्र ते वेगळे वेगळे भासायला लागलेले आहेत. ईश चैतन्याला माया ही उपाधी लागलेली आहे आणि जीव चैतन्याला अविद्या ही उपाधी लागलेली आहे. आणि अविद्या आणि माया ह्या 2 उपाधींचा निराश केला की कूटस्थ चैतन्य आणि ब्रह्म चैतन्य एकच आहेत असा जो चित्ताचा पूर्ण शास्त्रशुद्ध निर्णय होऊन जातो, त्या निर्णयालाच आत्मज्ञान होणे असं म्हणतात. ज्ञानेश्वरीमध्ये आपल्या समोर छान ओवी आहे, त्यामध्ये ते म्हणतात की बुद्धी निश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपणा आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण अहर्निशी. की बुद्धीच्या निश्चयामध्येच ब्रह्मज्ञानाची म्हणजे बुद्धीला बोध होण्याची व्यवस्था असते. पण मग आता बुद्धी तर तुमच्या आमच्या सगळ्यांजवळ आहे. व्यवहारातले कितीतरी निश्चय ही बुद्धी करते आणि तडीला सुद्धा नेते, पण मी ब्रह्म आहे हा निश्चय का आमचा लवकर होत नाही, तर त्याला एकच कारण आहे की तत्वमसीचा अर्थ कळण्यासाठी, जीव ब्रह्माचं ऐक्य होण्यासाठी किंवा राम आणि त्याच्या भक्ताची भेट होण्यासाठी सत्वगुण जो आहे तो साधकाचा वर असला पाहिजे आणि तो सुद्धा ईश्वर चैतन्याप्रमाणे शुद्ध सत्वगुणी झाला पाहिजे. आणि जोपर्यंत शुद्ध सत्वगुणी आम्ही होत नाही तोपर्यंत बुद्धीचा मी ब्रह्म आहे हा निश्चय होऊ शकत नाही. आणि म्हणून सत्वगुणाला डॉक्टर काका साधनाचं साधन असं म्हणतात. जर तुम्हाला दर्जेदार जीवन जगायचं असेल, जीवनमुक्तीचा आनंद लुटायचा असेल, तर आधी स्वभावातला सत्वगुण वर आणावा लागतो. त्या सत्वगुणाला सुद्धा
शुद्ध करावं लागतं, शुद्ध सत्वगुणी व्हावं लागतं आणि मगच तुम्हाला आम्हाला तो ब्रह्मानुभव जो आहे तो येऊ शकतो. आता हे सगळं आपल्या ठिकाणी जुळवून आणण्यासाठी शिष्यावर सुद्धा खूप मोठी जबाबदारी आहे. आता ती शिष्याची जबाबदारी काय आहे? तर मुख्य शिष्याचे लक्षण सद्गुरु वचनी विश्वासपूर्ण अनन्य भावे शरण या नाव सशिष्य. की शिष्याचं मुख्य लक्षण, समर्थांचा खूप मोठा दासबोधामध्ये शिष्य लक्षणाचा समासच आहे. तो मुद्दाम आपण अभ्यास म्हणून वाचावा की आपल्यामध्ये काय कमतरता आहे, आपण अजून काय अधिकार कमवायला पाहिजे, यासाठी हा शिष्य लक्षणाचा समास जो आहे तो मनापासून आपण अभ्यासला पाहिजे. आता इथं सद्गुरु वचनी विश्वासपूर्ण असं शिष्याचं लक्षण जे आहे ते या ठिकाणी सांगितलेलं आहे. दुसरं, श्री गुरु आपल्या समोर जे आलेले आहेत ते ईश्वर नावाचं तत्व, आपली ब्रह्मजिज्ञासा किंवा भगवंताला भेटीची तळमळ जी आहे ती पूर्ण करण्यासाठी श्री गुरूंच्या रूपाने आपल्या समोर प्रगट झालेला आहे. हा भाव तरी त्या ठिकाणी असला पाहिजे. आणि अशी श्रद्धा निष्ठा श्री गुरूंवर असल्याशिवाय आपली परमार्थामध्ये प्रगती जी आहे ती होत नाही. अनन्य भावे शरण. आता इथे शरण शब्दाचा अर्थ आहे, एक आपण पाहिलं की शरण जाणे म्हणजे दंडवत त्यांना प्रणिपात घालणे. आता व्यवहारामध्ये असे प्रणिपात आपण घालतो सुद्धा. ते प्रणिपात घातल्यानंतर माझा नमस्कार करतानाचा फोटो काढा असंही म्हणतो. म्हणजे आपलं लक्ष नेमकं कुठं असतं ते लक्षात येतं आपल्याला. आता इथं अनन्य शरण म्हणजे श्री गुरु केल्यानंतर त्यांनी दिलेलं जे साधन आहे ते अत्यंत विश्वासाने आपण त्या ठिकाणी जपायचं तर आहेच आहे, पण दुसरं म्हणजे एकही तक्रार या प्रपंचाविषयी करायची नाही. याला अनन्य शरणता असं म्हणतात. कारण जो भगवंत आहे तोच भगवंत श्री गुरूंच्या माध्यमातून माझ्या समोर प्रगट झालेला आहे आणि तेच माझ्या जीवनाचे इथून पुढे करता भरता हरता आहेत. जी काय संपत्ती मला प्राप्त होणार आहे, जी काय विद्या मला प्राप्त होणार आहे, ते सगळं त्यांच्या कृपेमुळे होत आहे. प्रत्यक्षात अभ्यास करणं हे काम आपलं आपल्यालाच करायचं असतं. धन मिळवण्यासाठी आपला आपल्यालाच प्रयत्न करायचा असतो. पण जे काही प्राप्त झालेलं आहे ते मात्र त्यांच्या कृपेमुळे प्राप्त झालेलं आहे. हा भाव जर सातत्याने दृढ राहिला तर आपला अहमपणा जो आहे, अहंकार जो आहे, मी मिळवतो, मी कमवतो, मी केलं, असा जो अहंकाराचा भाग आहे तो हळूहळू त्या ठिकाणी कमी कमी होत जातो. आणि परमार्थामध्ये अहंकाराचं निरसन हे खूप महत्वाचं साधन आहे. आणि म्हणून प्रयत्न आपणच पूर्णपणे करायचे असतात कुठलीही गोष्ट प्राप्त करताना. पण ती प्राप्त झाल्यानंतर मात्र मी केलं, माझ्यामुळे झालं, मी नसतो तो झालंच नसतं, ह्या पद्धतीचा अहंकार चित्तामध्ये उठण्याची शक्यता असते. पण ज्यांनी श्री गुरु केलेले आहेत आणि ज्यांची त्यांच्यावर पूर्ण निष्ठा आहे ते मात्र या सर्व गोष्टींकडे पाहत असताना त्यांच्या कृपेमुळे, त्यांनी सांगितलं म्हणून हे सगळं माझ्या आयुष्यात घडलेलं आहे असा भाव त्या ठिकाणी ठेवत असल्यामुळे अहंकाराचं सहजच त्या ठिकाणी दमन होऊन जातं. आणि अहंकार कमी झाला की अंतःकरणामध्ये शांती ब्रह्म जे आहे त्याचा अनुभव तुम्हाला आम्हाला येऊ शकतो. कारण ब्रह्माचं दुसरं नाव शांती आहे असं डॉक्टर काका नेहमी सांगतात. पंत बाळेकुंद्रे महाराजांचा एक अभंग आहे आणि त्यामध्ये ते म्हणतात, स्वस्थ केले गुरुने मजला, स्वस्थ केले गुरुने. आता ह्या वरच्या ध्रुवपदावरूनच आपल्याला लक्षात येतं की श्री गुरु मिळण्यापूर्वी मी फार अस्वस्थ होतो. पण आता श्री गुरु प्राप्त झालेले आहेत, त्यांनी जे काही साधना दिलेली आहे, त्यांनी जे काही तत्वज्ञान सांगितलेलं आहे ते मनापासून मी केल्यामुळे सगळी अस्वस्थता माझ्या चित्ताची निघून गेली आणि आता मी पूर्णपणे स्वस्थ झालो. आता श्री गुरूंची जबाबदारी साधना देणं आहे आणि शिष्याची जबाबदारी आहे ती साधना मनापासून करणं. आणि म्हणून समर्थ आपल्या समोर शिष्य लक्षणामध्ये म्हणतात, शिष्य नसावा गर्भसुखी. सतत सुखाने स्वतःला सांभाळण्याचा जे प्रयत्न करतात ते ना कायिक तप करू शकतात ना वाचिक तप करू शकतात. कारण सुख कशात आहे आणि हित कशात आहे याचं मर्मच न कळल्यामुळे
हिताचा भाग जो आहे तो त्यांच्याकडून राहूनच जातो आणि फक्त शरीराला सुख देण्याच्या नादामध्ये खऱ्या हिताचं, खऱ्या कल्याणाचं काय आहे ते त्यांच्या हातातून निसटून जातं. आणि श्री गुरु मात्र आपल्याला खरा कल्याणाचा मार्ग जो आहे तो दाखवण्याचा प्रयत्न करतात. आणि म्हणून शिष्य असावा काया क्लेशी. आता पहा, ही ब्रह्मविद्या जी आहे ती आता या मोबाईलच्या द्वारे घरपोच जरी आपल्याला प्राप्त होत असली तरी अस्सल ब्रह्मविद्या आपल्या आचरणात उतरवावी असं वाटत असेल तर गुरुगृही जाऊनच ते शिक्षण घ्यावं लागतं. आता गुरुगृही जाणे याचा अर्थ गुरूंचं तत्वज्ञान ज्या ज्या ठिकाणी प्रत्यक्षात शिबिराच्या माध्यमातून मांडलं जातं त्या त्या शिबिरात जाऊन स्वतःची शारीरिक सुखाची सगळी कल्पना बाजूला ठेवून 4 दिवस तरी त्यांनी जी व्यवस्था केलेली आहे त्या व्यवस्थेत राहून ही विद्या शिकावी लागते. पण आम्ही शिबिराला जातानाच आमचे पहिले प्रश्न काय असतात, तिथे सगळी व्यवस्था आहे का, गरम पाणी मिळेल का, पलंग मिळेल का, कमोड असतील का, म्हणजे सगळा विचार आमच्या देहसुखाचाच आमच्या मनामध्ये असतो. आणि इकडं आपण म्हणतो की आमचं आराध्य दैवत राम आहे आणि एवढा राजपुत्र असून, राजघराण्यात वाढलेला असून, राजघराण्यात राहण्याची सवय असणारा प्रभू रामचंद्र वडिलांची आज्ञा पालन करण्यासाठी सगळे राजवस्त्र उतरवून ठेवून अत्यंत आनंदाने मुनिवेश धारण करून 14 वर्ष तो वनवासात जातो. आणि आम्ही 4 दिवस सुद्धा या शिबिरामध्ये आहे त्या व्यवस्थेत राहून ही ब्रह्मविद्या शिकण्याचा प्रयत्न करत नाही. तर ही व्यवस्था आहे का, ती व्यवस्था आहे का, मग जाण्याची व्यवस्था आहे का, मग ती गाडी एसी असेल का, ह्या पद्धतीचे अनेक प्रश्न. म्हणजे स्वतःच्या सुखाच्या पलीकडे स्वतःचं खरं सुख हे आत्महित साधण्यात आहे हे मात्र आमच्या लक्षात येत नाही. आणि मग ह्या पद्धतीचे सगळे शरीर सुखाचे सगळे विचार जोपर्यंत डोक्यात आहे तोपर्यंत आत्मसुखाकडे तुम्हाला आम्हाला वळता येत नाही. म्हणून जेवढी श्री गुरूंची जबाबदारी आहे त्याच्यापेक्षा कितीतरी मोठी जबाबदारी जी आहे ती शिष्याकडे आहे की त्यांनी दिलेले साधन जपणं, त्यांनी दिलेले विचार जपणं, ते विचार आपल्या प्रत्यक्ष व्यवहारात उतरवणं आणि कितीही त्रास झाला तरी त्या साधन पथावरून स्वतःला बाजूला होऊ न देणं, हे जे काम आहे ते शिष्याला सावध साक्षेपी राहून अखंड त्या ठिकाणी विवेके दृढ धरावी वाट सत्याची. आता दृढ धरावी असं ज्या वेळेला समर्थ सांगतात त्यावेळेला ती वाट अदृढ करणं हे त्या मायेचं कार्य सतत तुमच्या आमच्या समोर चालूच असतं. मग हे सगळे प्रतिबंध बाजूला करून मला माझं ध्येय गाठायचं आहे हे आम्हाला या ठिकाणी शिष्य म्हणून ती जबाबदारी आमची आम्हाला नक्कीच काय करता आली पाहिजे तर पार पाडता आली पाहिजे. म्हणून शिष्य कसा असावा तर धीर असला पाहिजे, उदार असला पाहिजे, ध्येयाच्या दिशेने सतत प्रयत्नशील राहणारा असला पाहिजे. माईक विचार मनामध्ये येताच किंवा देहसुखासंबंधीचे फार विचार मनात घोळायला लागले तर लगेच त्या ठिकाणी त्याला स्वतःला समजावता आलं पाहिजे. खरं तुझं हित कशात आहे हे आपल्याच मनाला समजून सांगण्याचं काम जे आहे ते या शिष्याला सातत्याने करावं लागतं आणि ते तुम्ही आम्ही केलं पाहिजे. त्यानंतर हा शिष्य कसा असला पाहिजे तर अद्वेष्टा असला पाहिजे. आता शिष्याचं लक्षण ज्ञानेश्वरीमध्ये ज्या वेळेला ज्ञानेश्वर माऊलींनी अर्जुनाच्या साठी म्हणून केलेलं आहे तो कसं सांगितलेलं आहे, सुमन, शुद्धमती, अनन्यगती आणि अनिंदक अशा 4 गोष्टी त्या सांगितलेल्या आहेत. 5वं सांगितलेलं आहे की सांगितल्या गोष्टीची अवज्ञा न करणारा आणि श्री गुरूंविषयी अत्यंत आस्था असणारा असा तो अर्जुन आहे. आता असा अर्जुन मला झाल्याशिवाय मला ती भगवद्गीता ज्ञानेश्वरी कधी कळणार आहे का? म्हणून अंतःकरण जे आहे ते आधी तुमचं आमचं त्या अर्जुनासारखं व्हायला पाहिजे. मग आता श्री गुरूंचा उपदेश आणि शिष्याचं कर्तव्य काय आहे तर श्री गुरूंचं महत्वाचा उपदेश तत्वमसी महावाक्य त्याचं चिंतन तुमच्या आमच्या समोर मांडणं, तिन्ही पद आम्हाला व्यवस्थित समजून सांगणं आणि मूळचा तू जो आहे तो होण्यासाठी तुला कुठले कुठले विचार जे आहे ते विचार अंगी बांधवावे लागतील ते सतत सांगत राहणं, न कंटाळता सांगत राहणं.
दोन मुलं आम्हाला असतात, पण एक प्रश्न त्यांनी तिसऱ्यांदा विचारला तर लगेच आमचा आवाज चढतो. पण श्री गुरु जे आहे ते वर्षानुवर्ष माया म्हणजे काय, ब्रह्म म्हणजे काय हे शिष्याला प्रवचनातून जरी समजून सांगत असले तरी लवकर त्याचा बोध शिष्याला होत नाही, म्हणून वारंवार वारंवार तेच प्रश्न शिष्य विचारत राहतो, तरी शांतपणे त्याचं उत्तर देत राहतात. आणि म्हणून श्री गुरूंचं लक्षण समर्थ करतात, स्नेहाळू कृपाळू जनी दास पाळू. तर सद्गुरू जे आहे ते ह्या पद्धतीचे असतात. आता शिष्याचं कर्तव्य काय आहे, तर स्वतःचा देह निर्वाह करण्यासाठी जेवढं काही त्याला लौकिकातली विद्या संपादन करावी लागेल, लौकिकातली नोकरी करावी लागेल, ते सगळं त्यांनी व्यवस्थितपणे करायचं आहे. दे रे हरी खाटल्यावरी असा भाव जो आहे तो अजिबात मनामध्ये येऊ द्यायचा नाही आणि लौकिकात जेवढं करता येईल तेवढं त्या पद्धतीने ते करत राहायचं आहे. दुसरं आहे, श्री गुरूंनी जे साधन सांगितलेलं आहे त्याच्या जोडीला सदाचाराचं आचरण त्याचं असलंच पाहिजे. विधी ते पाळीत, निषेधाते गाळीत, मज देहुनी जाळीत कर्म फळे, अशी ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्या समोर आज्ञा ठेवलेली आहे. आणि समर्थांनी सांगितलेलं आहे, कर्मा वेगळे न व्हावे तरी कासया कर्म करावे. हे कर्म तर व्यवस्थित करायचंच आहे. न्याय नीती धर्म यांच्या चौकटीत राहून आपल्या वाटेला आलेले कर्तव्य कर्म ते आपल्याला जरूर करायचे आहेत, पण ते करत असताना विधी निषेध व्यवस्थित समजून घेऊन आणि मी करता आहे ह्या भावाचा त्याग करूनच आपल्याला ते करायचे आहे. त्यानंतर अनुसंधान श्री गुरूंनी जिकडं निर्देश केलेला आहे असं जे ब्रह्म नावाचं किंवा राम नावाचं तत्व आपल्या समोर ठेवलेलं आहे, त्याच्या अखंड अनुसंधानात मला कसं राहता येईल याचा प्रयत्न जो आहे तो साधकांनी करायलाच पाहिजे. हे नक्की आपण लक्षात ठेवायचं आहे. ज्या ज्या गोष्टींनी माझं अनुसंधान बिघडतं त्या गोष्टी टाळण्याकडे, त्या गोष्टी न करण्याकडे, किंवा माझं मन तिकडे जात असेल तर त्या मनाला तिथून वापस आणण्याकडे साधकांनी सतत दक्ष राहायला पाहिजे, शिष्यानी सतत दक्ष राहायला पाहिजे. आणि देहबुद्धी जी आहे ती कमी होते की नाही, जगत सत्यत्व बुद्धी कमी होते की नाही, मी करता भोगता आहे ही बुद्धी माझी कमी कमी होत चाललेली आहे की नाही, ह्याच्याकडे त्यांनी सतत लक्ष ठेवलं पाहिजे. नाही तर साधना चालू आहे, सकाळी 15 मिनिटं, संध्याकाळी 15 मिनिटं, आणि दिवसभर मात्र मी देह आहे, मी यू आहे, मी त्यू आहे, हे माझ्या स्वभावाला रुचतं, ते रुचत नाही, या पद्धतीने स्वतःच्या मीला कुरवाळण्यात जर त्याचं सगळं दिवस जात असेल तर कुठंतरी काहीतरी आमचं चुकतं आहे. आणि म्हणून या गोष्टी शिष्याने काय करायच्या आहेत तर सांभाळायच्या आहेत. दुसरं आपल्या समोर आहे की सद्गुरु हुनी देव मोठा, जयास वाटे तो करंटा, असं समर्थ आपल्याला सांगतात. आता सद्गुरूंकडे देहबुद्धीने न पाहता ब्रह्मबुद्धीने पाहता आलं पाहिजे, हे शिष्याचं कर्तव्य आहे. आणि ह्यालाच अर्जुनाचं वर्णन करताना अनिंदकू असं म्हटलेलं आहे की आपले जे श्री गुरु आहेत ते ब्रह्मविद ब्रह्मैव भवती आहेत. ब्रह्म होऊन ब्रह्म प्रमाणेच ते काय करत आहेत, आनंद रूप आहेत, द्वंद्वातीत आहेत, निर्विकार आहेत, गुणातीत आहेत. आणि म्हणून मी त्यांच्याकडे सुद्धा पाहताना देहबुद्धीनी न पाहता ब्रह्मबुद्धीनी पाहण्याचाच प्रयत्न केला पाहिजे. आणि इथं जर आपण कमी पडलो आणि त्यांच्याकडे देहबुद्धीने जर आपण पाहायला लागलो तर आपल्यालाच कुठंतरी काहीतरी त्यामध्ये वैगुण्य दिसायला लागतं, विश्वास उडायला लागतो. दुसऱ्यांकडनं काही ते शब्द जर ऐकले आपण त्यांच्या विषयीचे तरी सुद्धा मनामध्ये काहीतरी वेगळंच येऊन जातं. आणि हे सगळं तुम्हाला आम्हाला परमार्थामध्ये खाली आणणारं सापशिडीच्या खेळासारखं आहे. हे लक्षात ठेवून आपल्या गुरुविषयीची बुद्धी जी आहे ते अत्यंत शुद्ध आणि स्वच्छ ठेवण्याचं काम जे आहे ते शिष्याला करावं लागतं. नेहमी श्री गुरूंविषयी ईश्वर भाव ब्रह्मभाव ठेवता आला पाहिजे. श्री गुरूंकडे पाहताना
देवच ह्यांच्या रूपाने माझ्यासाठी ह्या नामरूपात आलेला आहे, हे जर मी मला स्पष्ट करून सातत्याने सांगितलेलं असेल तर माझी दृष्टी तशीच होते. आणि श्री गुरूंच्या बाबतीत आणि ईश्वराच्या बाबतीत जयाचा भावार्थ जैसा तयास लाभ तैसा, हेच या ठिकाणी घडत असतं. म्हणून आपल्या भावाचं शुद्धीकरण करणं हे शिष्याचं जे आहे ते काय आहे, तर आद्य कर्तव्य आहे. दुसरं आपण पाहतो की श्री गुरूंच्या कृपेनेच अपरोक्ष ज्ञान होतं आणि श्री गुरूंच्या कृपेनेच परोक्ष ज्ञान होतं. परोक्ष ज्ञान शब्दाचा अर्थ आहे तत्त्वम असी या पदांचं यथार्थ चिंतन, यथार्थ शब्दार्थ, वाच्यार्थ, लक्षार्थ या सगळ्या गोष्टी तुम्हाला आम्हाला कळणे. आता हा शब्द आपल्या समोर नेहमी येतो ग्रंथांचा अभ्यास करत असताना किंवा शास्त्रशुद्ध एखाद्या ग्रंथाचं चिंतन करत असताना. परोक्ष ज्ञान म्हणजे यथार्थ शब्द, की त्या शब्दांच्या द्वारे जे नेमकं सांगायचं आहे ते आपल्याला कळणे, याला काय म्हणतात तर परोक्ष ज्ञान म्हणतात. आणि अपरोक्ष ज्ञान म्हणजे प्रत्यक्ष त्याचा अनुभव येणे. आता एक उदाहरण आपल्या समोर, की जोपर्यंत आपण 10वीच्या वर्गापर्यंत शिकत असतो तोपर्यंत एक निबंध स्पर्धा आपल्याला लिहावी लागते. आणि त्यामध्ये जर आपल्याला आईवर निबंध लिहायला सांगितला तर आपण खूप सुंदर पद्धतीने अनेक काव्य त्यामध्ये घालून, आईचं महात्म्य ज्या कवींनी वर्णन केलेलं आहे ते सगळं त्यामध्ये घालून तो निबंध खूप छान लिहू शकतो. पण हे सगळं आपल्याला झालेलं आई या विषयीचं परोक्ष ज्ञान असतं. पण ज्या वेळेला प्रत्यक्ष आपल्याला मूल होतं, अपत्य प्राप्ती होते, त्यावेळेला आई या शब्दाचं यथार्थ ज्ञान जे आहे ते आपल्याला होतं. आई म्हणजे काय, आई म्हणजे काय, तर प्रत्यक्ष आई झाल्यावरच ते कळतं. आपण आपल्या मुलांनाही म्हणतो की ज्या वेळेला तुम्ही प्रत्यक्ष तसे व्हाल आई किंवा बाप, त्यावेळेला तुम्हाला कळेल की आम्हाला तुम्हाला नेमकं काय सांगायचं होतं. अगदी तसंच इकडं आहे. परोक्ष ज्ञान म्हणजे त्या शब्दांचा वाच्यार्थ, लक्षार्थ हा सगळा लक्षात येणे, त्या शब्दांना आपल्याला नेमकं काय सांगायचं आहे ते अंतःकरणाला कळणे, त्याला परोक्ष ज्ञान म्हणतात. आणि प्रत्यक्ष तेच होऊन राहणे याला अपरोक्ष ज्ञान असं म्हणतात. आपल्या समोर उदाहरण आहे रुचिरेचं, की रुचिरेचं पुस्तक प्रत्येकाच्या घरी असतं अगदी नवीन लग्न झाल्यावर. पण त्याच्यामध्ये अनेक पदार्थ ते अगदी मोजमाप घेऊन त्या ठिकाणी सांगितलेले असतात. आता ते आपण वाचलं तर ते त्याचं परोक्ष ज्ञान झालं. पण प्रत्यक्ष तसा पदार्थ करून पाहिला आणि त्याची चव घेतल्यानंतर जे होतं त्याला अपरोक्ष ज्ञान असं म्हणतात. तर असं अपरोक्ष ज्ञान जे आहे ते आपल्याला आपल्या साधनेतून करून घ्यायचं आहे. आता खरं तर सगळ्या साधना ज्या आहेत त्या अविद्या निवृत्तीसाठी, अज्ञान निवृत्तीसाठी आणि माया निरसनासाठी आहेत. मग आता खरोखरीच ब्रह्मविद्येचं जर आपण व्यवस्थित आचरणामध्ये उतरवत असू तर ह्या पद्धतीने ते सगळं तत्वज्ञान साधनेत उतरवल्यानंतर ते अपरोक्ष अनुभव येण्याची व्यवस्था जी आहे ती आपली आपल्या ठिकाणी होत असते. डॉक्टर काका एक नेहमी इंग्रजी वाक्य आपल्या समोर ठेवतात. आता परमार्थ विज्ञानचा आपण अभ्यास करतोय म्हणजे नेमके काय करतोय, तर नो द सिस्टीम. आता हे नो द सिस्टीम आपली चालू आहे, शेवटचं प्रकरण आलेलं आहे. पण आता हे अभ्यासल्यानंतर पुढे काय, तर ह्यातले सगळे विचार समजून घेतल्यानंतर त्या पद्धतीने ते माझ्या जीवनात उतरवण्यासाठी मी जो प्रयत्न करेल त्याला यूज द सिस्टीम म्हणतात. आणि असं पहिले नो द सिस्टीम व्यवस्थित व्हायला पाहिजे, मग यूज द सिस्टीम, आणि मग यूज द सिस्टीम झाल्यानंतर गेट द रिझल्ट. आणि असा रिझल्ट आपल्याला प्राप्त झाल्यानंतर आपल्या पुरतं परमार्थ विज्ञान या ग्रंथाचं काम पूर्ण झालेलं असतं. पण इतरांना समजून सांगण्यासाठी मात्र आपल्याला तो ग्रंथ जवळ ठेवावा लागतो. या पद्धतीने आज आपण इथपर्यंत थांबूयात. पुढच्या वेळेला बुद्धीचं काम, बुद्धीच्या मर्यादा आणि जीवनमुक्त म्हणजे नेमकं काय आहे, जीवनमुक्ताकडे, जीवनमुक्ती आपण कशी प्राप्त करून घ्यायची आहे, जीवनमुक्ताची जगाकडे पाहण्याची दृष्टी काय आहे, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या पुढच्या प्रवचनाच्या मध्ये आपण समजून घेऊयात. जय जय रघुवीर समर्थ. खूपच सुंदर. आज आपण नेमकं शिष्याची कर्तव्य काय आहे याचा अतिशय सखोल असं चिंतन केलेलं आहे.
आजच्या चिंतनावर आधारित जर कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर आपल्याकडे प्रश्नोत्तरासाठी थोडा वेळ आपण राखून ठेवलेला आहे, तर अवश्य विचारावे. ज्यांना प्रश्न विचारायचा आहे त्यांनी स्वतःला अनम्यूट करावं. प्रश्न विचारून झाल्यावर पुन्हा म्यूट करावं, म्हणजे आचार्यांचा आवाज आपल्याला क्लिअर ऐकू. बऱ्याच वेळा इतकं सुंदर विवेचन ऐकल्यानंतर ऐकणारा अंतर्मुख होतो आणि त्याला काही सुचत नाही. नंतर थोड्या वेळाने चिंतन केलं असता जर काही प्रश्न सुचले तर तेही विचारता यावे, यासाठी आपण आपले सर्व व्हॉट्सअप समूह पुढील काही कालावधीसाठी सर्वांसाठी खुले करतो. आपण आपल्याला पडणारे प्रश्न व्हॉट्सअपच्या माध्यमातूनही विचारू शकता. व्हॉट्सअपच्या माध्यमातून आलेल्या प्रश्नांना स्वतंत्र ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून आपले आचार्य उत्तर देतील. बहुतेक कोणाचा प्रश्न दिसत नाहीये. संदीप, प्रार्थना घेतो शेवटची. राहुल, हो. हा, प्रार्थना घे. भावी पूर्ण कृपा गुरु मजवरी, प्रार्थित भावे तुला, वारी सर्व अरिष्ट नेऊन लया, सम्मोह जो वाढला, अज्ञानांधजनासी मुक्त करुणी, शांती पदी बैसवी, विनती हीच असेन मागत तुझी, भक्ती तुझी ही हवी. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम.